ज्योती मल्होत्रा आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यामधील व्हॉट्सअप चॅट समोर। अली हसनची ज्योतीला कोड वर्डमध्ये भारतीय अंडरकव्हर एजंटच्या संदर्भात विचारणा। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट बंद, मात्र अटकेच्या नंतर यूट्यूब सबस्क्रायबर्स वाढले। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परराष्ट्र सचिव आज संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदेंच्या शिष्टमंडळांना माहिती देणार। उर्वरित 4 शिष्टमंडळांना 23 मे रोजी ब्रीफिंग। आसाम सरकारमधील मंत्री अशोक सिंघल यांची वादग्रस्त एक्स पोस्ट। आसिम मुनीरच्या चेहऱ्यासोबत राहुल गांधींचा चेहरा लावला। राहुल गांधींना निशाने पाकिस्तानची अपेक्षा आहे का, सिंघल यांचा सवाल। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। राजभवनामध्ये शपथविधीचा सोहळा। धनंजय मुंडेंच्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल। मंत्रिपदाच्या शपथेच्या नंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। कोणत्याही खात्याची अपेक्षा केली नसल्याचा दावा। जातीयवादी लोक पोचणाऱ्या अजित पवारांना किंमत मोजावी लागेल। भुजबळांच्या मंत्रिपदावरती मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर भ्रष्ट लोकांना मंत्रिपद दिल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजन प्रबळ दावेदार असताना भुजबळांच्या एंट्रीने ट्विस्ट। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्रीपद कुणाला याची उत्सुकता। वक्फ कायद्याच्या वैधतेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। सरन्यायाधीश भूषण गवईंसमोर होणार युक्तिवाद। सुप्रीम कोर्ट अंतरिम आदेश देणार का, याकडे लक्ष। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन। 86व्या वर्षी पुण्यामधल्या घरी घेतला अखेरचा श्वास। शासकीय इतमामामध्ये उद्या अंत्यसंस्कार। जागेच्या वादामधून पुरुष प्रवाशाकडून महिला प्रवाशाला बेदम मारहाण। सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल ट्रेनमधली घटना। आणि मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा। अनेक ठिकाणी वादळी सरी बरसणार, तर नाशिक आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।